इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 5 बघतोय आपण। जेसिम अथिसहाओ गुणेहिं सहपजयेहिं विविहेहिं ते होन्ति अथिकाया निपन्नं जेहिं तैलोकम। काय सांगितलं? जेसिम अथिसहाओ, ज्यांचं अस्तित्व असा स्वभाव आहे, कोणाच्या बरोबर? वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गुण आणि पर्यायांच्या बरोबर ज्यांचं अस्तित्व नियत आहे ते अस्तिकाय आहेत, ज्यांच्याद्वारे की 3 लोकाची निष्पत्ती झाली आहे, म्हणजे 3 लोक बनलेला आहे असं सांगितलं। तर याच्यामध्ये काय घेतलं होतं की जे 5 प्रकारचे अस्तिकाय आहेत, कुठले? जीव, उद्गल, धर्म, अधर्म, आकाश, हे 5 अस्तिकाय आहेत। तर त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत आणि अनेक प्रकारच्या पर्याय आहेत, त्यांच्याद्वारे लोकाची निष्पत्ती झाली आहे असं सांगितलं। तर या गाथेमध्ये त्यांनी अस्तित्व आणि कायत्व ह्याचा प्रकार सांगत आहेत। म्हणजे अस्तित्वाचं वर्णन सांगितलं की जर गुणपर्यायाने सहित असेल, उत्पादवय ध्रुवाने सहित असेल तरच त्याचं अस्तित्व मेंटेन केलं जातं, अन्यथा नाही। म्हणजे जर गुणपर्यायाने रहित असेल कुठलं द्रव्य तर त्याचं अस्तित्व राहणार नाही। कुठलं द्रव्य उत्पादाने रहित असेल, व्ययाने रहित असेल, सर्वथा ध्रुव असेल तरीसुद्धा त्याचं अस्तित्व टिकून राहणार नाही। म्हणून तिथं सांगितलं की त्याचं लक्षण असं केलं आहे, उत्पाद व्यय ध्रुव युक्त सत असतं किंवा गुणपर्यायवान द्रव्य असतं, असं कथन करून तिथं अस्तित्व आणि कायत्वाचा प्रकार सांगितला आहे। 6 द्रव्य कुठले भैया? अय जीव, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल। तर त्याच्यामध्ये 5 द्रव्य आहेत ना, त्यांचे प्रदेश किती असतात हे सांगायला लागले। म्हणजे ते अनेक प्रदेशी असतात आणि कालद्रव्य आहे ते एक प्रदेशी असतं। काय म्हणले? जीव, उद्गल, धर्म, अधर्म आणि आकाश हे 5 द्रव्य अनेक प्रदेशी असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं। एक वर्ड आहे असा, काय। काय म्हणजे काय? बहुप्रदेशी। तर त्याच्याविषयी इथं सांगायला लागलेत की प्रत्येक द्रव्य त्याच्यामध्ये गुण आहेत, पर्याय आहेत। जीवामध्ये कुठले गुण आहेत? ज्ञान, दर्शन, आनंद, सुख, वीर्य। पुद्गलामध्ये कुठले गुण आहेत? धर्मद्रव्याचं गुण कुठलं? बोल लवकर। अधर्मद्रव्याचं गुण स्थिती हेतुत्व, आकाश द्रव्याचं गुण अवगाहन हेतुत्व, कालद्रव्याचं गुण परिणमन हेतुत्व। 6 द्रव्य माहीत आहेत ना? 6 द्रव्याचे तुम्हाला आयडेंटिफिकेशन नको का? कशाला म्हणायचं 6 द्रव्य? जीव आहे, मी कळत आहे का आपल्याला? जीव कोण आहे? हे शरीर म्हणजे जीव आहे का मी जीव आहे? कोण जीव आहे? तुमचं नाव काय? मोनीश। मोनीश असं का? म्हणजे काय असतं? काय नसतं का? बरं, म्हणजे मोनीश म्हणजे जीव आहे का जीव म्हणजे जीव आहे? कोण आहे? विहा। जीव म्हणजे काय? म्हणजे शरीराचं नाव आहे हे विहा, हे आत्म्याचं नाव नाही आहे। त्यामुळं आत्मा तर पुढं जाणार, त्यावेळेस हे शरीर सोडून जाणार आहे। त्यामुळं सांगतायत की त्या जीवाची ओळख करायची तर त्याच्या गुणातून केली जाते, त्याला नाव नाही आहे। सगळ्यांना जीवच नाव आहे, सगळ्यांचं नाव वेगळं वेगळं नाही आहे। शरीराचं नाव वेगळं दिलं आहे पण जीव हे वेगळं नाही आहे, सगळ्यांचा जीव समान आहे। मग त्याच्यामध्ये सांगतायत की जो जीव आहे तो असंख्यात प्रदेशी आहे। समजते? असंख्यात म्हणजे अनकाउंटेबल। त्याचे किती प्रदेश आहेत? मग आपण आपल्याला वाटतं की इतकं मोठं आहे म्हणून, पण जी मुंगी असती, छोटे छोटे जीव आहेत, जे सूक्ष्म जीव आहेत, त्यांचे सुद्धा असंख्यात प्रदेश असतात जीवाचे।
फक्त त्याच्यामध्ये असं एक्सपांड व्हायची आणि काय म्हणायचं कळते ना, कॉन्ट्रॅक्शन. हां, कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन होण्याची शक्ती आहे जीवामध्ये. म्हणून तो ज्या शरीरात जाईल त्या शरीराच्या आकाराचा होतो, पण तरी त्याचे प्रदेश फिक्स असतात. प्रदेश इन द सेन्स त्याची जागा, त्याचं क्षेत्र जीवाचं. जर समजा एखाद्या मुंगीतून जीव तो मेला आणि हत्तीमध्ये गेला, मग त्याचे प्रदेश कसं काय तिथं बसले बरं? तेवढेच प्रदेश होते मुंगीमध्ये पण आणि तेवढेच प्रदेश हत्तीमध्येच आहेत. असं नाही की पाट किंवा हत्ती मेला आणि मुंगीमध्ये जन्मला तर कसं मावणार बरं सांग त्याचं जीव? हत्तीचं शरीर केवढं असतं आणि मुंगीचं शरीर, मग ते एवढे मोठे आत्म्याचे प्रदेश तेवढ्या छोट्या जागेत कसं बसणार? तर ती शक्ती आहे जीवाची, म्हणून त्यात व्यापलं जातं. कुठलंही शरीर मिळू दे त्याच्यामध्ये त्याचा आकार ॲडजस्ट होऊन जातो. जसं तुम्ही बेबी होता छोटंसं, आता मोठं झाला, तुमचं शरीर जीव मोठा झाला आहे का तेवढंच आहे? तेवढंच आहे, कारण शरीर जरी आकाराने कमी जास्त झालं तरीसुद्धा जीवाचे प्रदेश तेवढेच राहतात. म्हणून म्हटलं की जीव असंख्यात प्रदेशी असतो. एवढं फक्त एक इंट्रोडक्शन करून घ्या, जेवढं काय कळेल तेवढं. म्हणजे असंख्यात प्रदेश म्हणजे अनकाउंटेबल. तर शरीराचे पण प्रदेश तसंच अनकाउंटेबल आहेत. मग आता इथं आम्ही अस्तित्वाचं वर्णन केलं. आता कायत्व सांगतात. कायत्व कशाला म्हणतात? वाचती रुपाली? कायत्व संभव प्रकार तू शास्त्र घ्यायचं तिथं आहे. हां, कोणती टीका चालू आहे? 5व्या गाथेची अमृतचंद्राचार्यांची टीका आहे. पंचास्ती काय नाव आहे भैया? घे अजून एक पुस्तक पहिल्यापासून ना. नाही, कायत्व संभव प्रकार तू अयम उपदिश्यते. म्हणजे आता अस्तित्व आणि कायत्व दोन प्रकार सांगतायत, त्याच्यामध्ये नाही आहे भाभी. बघू पुस्तक, त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यात आहे रेड कलरचं पुस्तक घ्या तुम्ही. तर कायत्वाचा संभव प्रकार सांगतात. म्हणजे ह्याला काय म्हणले ना शब्द एक आत्ता मी, काय म्हणजे काय? बहुप्रदेशी, असंख्यात प्रदेशी, त्याला म्हणायचं काय. तर सांगतायत की कायत्व कसं संभवतं. वाच. अवयवीनः ही 5 नंबरची गाथा आहे भैया. काढ भरपूर काढ पानं. गाथा दिसती बघ एखादी, काढ अजून भरपूर. कितवी ओळ आहे सांगा की असं. अवयवीनः ही वाचू का? बरोबर, मिळाली 5वी गाथा. त्याच्यामध्ये एक पहिले एक 7-8 ओळी सोडल्यावर पुढं आहे कायत्व संभव प्रकार संस्कृतमध्ये. व पुढचं पान काढ. संस्कृत आहे ना वर. त्याच्यामध्ये कायत्व संभव प्रकार असं वाक्य आहे. मिळालं भाभी? पाचवी गाथा आहे ना ती. माझ्याकडे देता, मी देते काढून. वाच रुपाली. अवयवीनः अवयवीनः जीव पुद्गल धर्म जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश पदार्थाः तेषाम् अवयवाः अपि प्रदेशाख्याः परस्पर व्यतिरेकित्वात् पर्यायाः उच्यन्ते. काय सांगायला लागले? हां, काय सांगायला लागलेत? अवयवीनः ही. अवयव म्हणजे काय? पार्ट्स. आणि अवयवी म्हणजे काय? त्या पार्ट्सला धारण करणारा तो. जसं हात पाय वगैरे म्हणलं ना, तर त्याला अवयव म्हणलं. आणि अवयवी म्हणजे त्या हात पाय डोकं कान नाक ह्यानी सहित असणारं ते शरीर, त्याला अवयवी म्हणायचं. भैया तसलं पुस्तक घे सरळ. सापडलं का? तर खरोखर जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश हे पदार्थ अवयवी आहेत. समजलं काय म्हणायचं आहे? सगळे हे आता काय पंचास्ती काय ते कोणाच आहे म्हणजे लय वेगळे वेगळे पुस्तक आहेत सगळ्यांचे. आता
अच्छा, मी तर सापडत नाही मला मग. तुझं पुस्तक दाखव मला. मी हे नेटवर काढले. आता काय मग मी कसं बघू आता. म्हणजे कल्पनाबेनचं आहे ते. संस्कृतमध्ये बघ ना, टीका असतीस, टीका सेम असते. अमृतचंद्राचार्यांची टीका आहे. तर खरोखर काय कळलं, अवयव म्हणजे काय, पार्ट्स. अवयव म्हणजे अंश, आणि अवयवी म्हणजे काय, त्या पार्ट्सला धारण करणारा तो. जसं म्हटलं ना, झाड आहे, झाडामध्ये पान आहे, फूल आहे, देठ आहे, काय ते बुंदा आहे, हे त्याचे अवयव म्हणा. आणि झाड म्हणजे अवयवी. समजते का शब्दाचा अर्थ. मग तसंच जीव म्हणजे अवयव का अवयवी, अवयवी. म्हणजे अखंड, अंशी म्हणा, नाहीतर द्रव्य म्हणा. आणि त्यातले छोटे छोटे पार्ट्स काय आहेत, त्याचे गुण, त्याचे पर्याय, ह्याला अवयव म्हटलं. मग त्यात ज्ञान, दर्शन, आनंद, सुख हे सगळे गुण आहेत, ते त्याचे अवयव, किंवा पर्याय आहेत ते त्याचे अवयव. म्हणून सांगतायत खरोखर जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश हे पदार्थ अवयवी आहेत. तेषाम अवयवाः, त्यांचे अवयव म्हणजे खरोखर प्रदेश. इथं आता प्रदेशाची चर्चा चालली आहे म्हणून त्याचे प्रदेशसुद्धा अवयव आहेत. परस्पर व्यतिरेकी असल्यामुळे पर्याय म्हणले जातात. काय म्हटलं, ते प्रदेश देखील परस्पर व्यतिरेकी असल्यामुळे त्यांनाही पर्याय म्हणतात. कारण एक प्रदेश अन्य प्रदेश रूप होत नाही. म्हणजे म्हटलं ना, हे बोट या बोट रूप होतंय का, एक प्रदेश दुसऱ्या प्रदेश रूप होत नाही. तसं म्हटलं की म्हणून एक पर्याय दुसऱ्या पर्याय रूप होत नाही. म्हणून सांगतायत काय, की ते प्रदेश देखील परस्पर व्यतिरेकी आहेत, एक दुसऱ्याचे निराकरण करतो, म्हणून तेथे व्यतिरेक घडतो. म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र ते राहतात त्या त्या प्रदेशावर. ते पर्याय म्हणा किंवा ते प्रदेश परस्पर एकमेकांपासून भिन्न भिन्न राहतात. एकाच द्रव्यामध्ये आहेत पण तरीसुद्धा एकमेकाचा ते नाश करत नाहीत. आणि एक प्रदेश अन्य प्रदेश रूप होत नाही, म्हणून त्यांना व्यतिरेक म्हणतात. तर तेषां तैहि सह अनन्यत्वे कायत्व सिद्धीही उपपत्तिमती. त्यांचं त्याबरोबर, कोणाबरोबर, त्या प्रदेशांबरोबर त्या वस्तूचं अनन्यत्व असताना कायत्व सिद्ध होतं. म्हणजे काय म्हणायचं आहे, ते प्रदेश त्या वस्तूशी अनन्य असतात. म्हणजे काय, अन्य म्हणजे भिन्न भिन्न, अनन्य म्हणजे एकरूप. अनन्या नाव असतं ना, माहिती आहे का, अन्य नाव नसतं, अनन्य नाव असतं. म्हणजे काय, एकरूप. तर अनन्य आहेत ते प्रदेश, त्या द्रव्याशी अनन्य असतात. जसं साखर आहे, साखरेचे प्रदेश कुठे आहेत, साखरेमध्येच आहेत. असं नसतं की साखर एकीकडे आहे आणि गोडी दुसरीकडे आहे, त्याचं व्हाईटनेस तिसरीकडे आहे, असं नाही. सगळे गुण आणि सगळे पर्याय जेवढ्या जागेत ती साखर आहे तेवढ्या जागेत व्याप्त आहेत. म्हणून सांगितलं की प्रदेश हे त्या द्रव्याशी अभेदरूप असतात, अनन्य असतात. नवीन शब्द पुढं वाचती का, निरवयवस्य निरवयवस्य अपि परमाणोः सावयवत्व शक्ती सद्भावात् कायत्व सिद्धीही अनपवादा. अनपवादा. निरवयव असणारा सुद्धा परमाणू. आता परमाणू कशाला म्हणायचं, जो एक प्रदेशी असतो तो परमाणू असतो. आणि त्या अनेक परमाणूंनी बनलेला स्कंद असतो. तुमची साडी कशाने बनली, विहा. ड्रेस कशाने बनला तुमचा, एक परमाणूनी ड्रेस होत नाही. तर परमाणू कशाला म्हणायचं, जे त्या पुद्गलाचं लास्ट पार्ट आहे त्याचा दुसरा भाग होणार नाही असं ते परमाणू म्हणायचं. म्हणजे सगळ्यात छोटं अणू. ॲटम कशाला म्हणता तुम्ही, शिकवतात ना शाळेमध्ये, शिकवतात का नाही. ॲटम म्हणजे काय 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 त्याच्यामध्ये परत तुम्ही ते न्यूक्लियस आहे आणि काय म्हणते इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे दाखवता. म्हणजे त्याचा विभाज होतो. ॲक्च्युली बाहेरचा ॲटम नाहीच आहे. मग इथं सांगताय तो अणू कसा आहे, त्याचा दुसरा पार्टच होत नाही, इतका छोटा पार्ट आहे तो अणू. म्हणजे
जसं तुम्हाला एकदम बारीक कण दिसलं तर तुम्ही त्याला अणू म्हणता, पण ते सुद्धा अनेक अणूंचा बंच आहे. मग त्यापेक्षा सुद्धा खूप जो आपल्या दृष्टीने गम्यच नाही आहे, इतका सूक्ष्म आहे. तर तो परमाणू निरवयव असतो. म्हणजे काय, अवयव म्हणजे आता तिथं प्रदेश म्हटलं ना, मग निरवयव म्हणजे एक प्रदेशी असतो, अनेक प्रदेशी नसतो. परमाणू निरवयव असताना सुद्धा सावयवत्व शक्तीचा संभव असल्यामुळे, मग काल दाखवलं होतं मी तुम्हाला काय दाखवलं होतं, परमाणू कसा असतो, असा असतो माहिती आहे का. हे मोठं दाखवलं बरं का, पण हे परमाणू एकदम छोटा पार्ट आहे, एकदम छोटा पार्ट. तर सांगतायत की हा परमाणू निरवयव असतो, म्हणजे एकच प्रदेशी असतो, अनेक प्रदेशी नसतो. मग असं एक प्रदेशी असताना सुद्धा त्याला काय का म्हणलं, का म्हणलं सुजाता काकी, म्यूट आहे तुम्ही. परमाणू दुसऱ्या ह्याच्यातून परत स्कंद होऊ शकतो म्हणून त्याला काय वाटतं, शक्ती असल्यामुळे हे सांगायचं. त्याच्यामध्ये बनण्याची, स्कंद बनण्याची शक्ती आहे, म्हणून एक प्रदेशी असताना सुद्धा त्याला काय म्हणलं. समजते ना काय स्वाध्याय तुमचं, मला आपलं लय चढ असा विषय तर म्हणून विचारायचं, काय स्वाध्याय करता. आता बापरे माझ्या पुढे आहे तुम्ही. मग मी आपल्या यांना काय समजते का म्हणून आपलं सोपं सोपं करून बघायला लागले, विचार करून. तुम्ही पण हायपर असलं तर सांगा बरं का, मी आपलं मग चढून घेईन बरं. म्हणजे काय म्हणायचं की हा एक प्रदेशी परमाणू आहे, तर त्याच्यामध्ये कायत्व होण्याची शक्ती आहे, म्हणजे बहुप्रदेशी होण्याची शक्ती आहे. म्हणून सांगतायत की निरवयव असताना सुद्धा परमाणूमध्ये सावयवत्वाच्या शक्तीचा सद्भाव असल्यामुळे कायत्व सिद्धी निराबाध आहे, अपवाद नाही आहेत त्याच्यामध्ये, काय बाधाही येत नाही. म्हणजे ते परमाणूसुद्धा काय आहे, काय म्हणजे बहुप्रदेशी आहे. मग परमाणूला बहुप्रदेशी कसं म्हणायचं, शक्ती अपेक्षेने. व्यक्ती अपेक्षेने एक प्रदेशी आहे, पण त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्यामुळं तो पण बहुप्रदेशी होऊ शकतो. म्हणून कालाणूला बाजूला काढलं आहे पंचास्तिकायमध्ये, पण परमाणूला काढलं नाही. परमाणूला अस्तिकाय केलं आहे, कारण ते कालांतराने त्याच्यात परिणमन झालं तर अस्तिकाय होऊ शकतं. जसं तत्वार्थ सूत्र झालं आहे, त्याच्यामध्ये एक सूत्र आलं ना, न जगन्य गुणानाम. म्हणजे काय हो, म्हणजे तिथं मागं सूत्र आले होते, स्निग्धवृक्षत्वाद बंध न जगन्य गुणानाम. स्निग्धवृक्षवाल्याचा बंध होतो, ज्याच्यामध्ये स्निग्धवृक्ष हे गुण आहेत त्याचा बंध होतो. न जगन्य गुणानामचा अर्थ काय हो, कोणाला माहिती आहे सांगा. काव्या, बोला प्रगतीताई. कोण आहे का ज्ञानी. न जगन्य गुणानाम यानी क्या, जगन्य गुण वाले का बंध नहीं होता. म्हणजे काय, जगन्य गुणवाल्याचा बंध होत नाही म्हणजे काय. मग आता हा तर जगन्य प्रदेशवालाच आहे की, मग त्याचा बंध होतो म्हणून सांगताय तुम्ही. पण द्व्यधिकादी गुणानाम तू घेतलंय ना पुढं सूत्र, 2 ने अधिक असणाऱ्या गुणवाल्यांचा बंध होतो. मग एकतर 3 प्रदेशी असतील तर 5 प्रदेशवाल्याशी होतो, 5 गुण असतील तर 7 गुणवाल्याशी, 2 गुण असतील तर 4 गुणवाल्याशी, असा बंध होतो. पण ज्याच्यामध्ये एक गुण आहे त्याचा कधीही बंध होत नाही. गुण इन द सेन्स त्याची काय व्यक्ती असेल ती. तर एक गुणवाल्याचा कधीही बंध होत नाही. ह्याचा अर्थ काय सांगताय, काय सांगा सुजाता काकी. तर त्यात सांगायचं आहे की मग हा परमाणू कधीच नाही बांधला जायला पाहिजे, मग त्याला कायत्व सिद्ध होणार नाही. मग कायत्व आहे म्हणून सांगतायत, शक्ती आहे ना परमाणूची. म्हणजे
हां बंद होऊ शकतो. मग हा एक गुणवाला असतो, हा असाच राहणार का? मग जगन्य गुणवाल्याचा बंध होत नाही एवढं सांगितलं शास्त्रामध्ये. तर त्याचा अर्थ आहे की तो एक गुणवाला कधीच 2-3 गुणवाला होणार नाही असं नाही. होतो, परिणमन होत आहे ना, शक्तीचे अंश आहेत ते. ज्याच्याकडं एकच अंश उगाड झालेला आहे तर त्याचा कोणाशी बंध होणार नाही. पण ज्याचे 2 आहेत, 4 आहेत, 3 आहेत, त्यांचा जास्तवाल्यांशी बंध होतो. 100वाल्याचा होणार का नाही? होणार. त्याच्यापेक्षा 2 अधिक पाहिजेत त्याच्याशीच होणार. तर म्हणून सांगितलं जगन्य गुणवाल्याचा बंध होत नाही. म्हणजे काय? ज्यामध्ये एकच शक्तीचा अंश असणार, एकच गुण असणार, त्याचा बंध होत नाही. पण जे त्याचं परिणमन होतं प्रत्येक समयाला, मग ते परिणमन होऊन ते गुण, त्याचे अविभाग प्रतिच्छेद परत वाढू शकतात. त्यामुळे जेव्हा वाढले त्यावेळेस तो बंध होऊ शकतो. असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. म्हणून सांगितलं परमाणूला सुद्धा अविभाग प्रतिच्छेद कसे वाढतात? आता एक परमाणू सुद्धा आहे, परमाणूमध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद असतात. ज्याचा एकच अविभाग प्रतिच्छेद उद्घाटित आहे त्याचा बंध होणार नाही. जसं तुमच्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद आहेत. मग जेव्हा जेवढे उद्घाटित झाले तेवढ्या अपेक्षेने तुम्ही ज्ञानी झालाय. जेव्हा ते सगळे उद्घाटित होतील त्यावेळेस केवळ ज्ञानी होणार. समजते ना? मग म्हणून सांगितलं की जगन्य गुणवाल्याचा बंध होत नाही. ठीक आहे, ते प्रकरण तुम्हाला वाचून घ्या. फक्त मला सांगायचं होतं म्हणून परमाणूमध्ये सुद्धा शक्ती आहे की ते स्कंद होऊ शकतं. सावयवत्व शक्तीचा सद्भाव असल्यामुळे त्याला सुद्धा कायत्व निरपवाद आहे. नच एतदाशंक्यम पुद्गलात अन्येषां अमूर्तत्वात् अविभाज्यानां सावयवत्व कल्पनम अन्याय्यम. म्हणजे काय सांगतात? आणि अशी आशंका पण करायला नको की पुद्गलाहून अन्य जे काही अमूर्तिक द्रव्य आहेत त्यांचं अविभाज्य असल्यामुळे सावयवत्व कल्पना नसते असं म्हणायला नको. म्हणजे काय म्हणायचं आहे की धर्मद्रव्य केवढं आहे? कुठं आहे धर्मद्रव्य भैया? कुठं? नातेपुतेच आहे काय? अधर्मद्रव्य अकलूजमध्ये. कुठं आहे? जीवद्रव्य घरामध्ये. जीवद्रव्य माझ्यासमोर बसलं आहे, हो ना? म्हणजे असं कुठं वेगळं नाही आहे. आता जे काही धर्मद्रव्य आहे ते पूर्ण लोकाकाशामध्ये व्याप्त आहे. अधर्मद्रव्य लोकाकाश कसलं आहे माहीत आहे ना? इथंच आहे, आता काढलाय मी. लोकाकाश. तर त्या लोकाकाशामध्ये संपूर्ण व्याप्त आहे तो धर्मद्रव्य. अधर्मद्रव्य पण तेवढंच आहे, एकच आहे. तसंच पुद्गल आहे, जीव आहे, त्यांच्या असंख्यात प्रदेशामध्ये. तर शंकाकारांनी विचारलं आहे किती द्रव्य सांग भैया व्हिजिबल आहेत, किती इनव्हिजिबल आहेत? विहा 6 द्रव्यामध्ये किती द्रव्य व्हिजिबल आणि किती इनव्हिजिबल? बोल की, पाठशाळा शिकते ना? जीवद्रव्य दिसतो का नाही? हो म्हण. नाही दिसत का? हे बघ माझा हात हालायला लागलाय. जीव आहे का अजीव आहे? अजीव आहे. मग अजीव ते डेड बॉडीचं पण हालायला पाहिजे की. त्याची पण बॉडी अजीव आहे का नाही? मग ह्याच्यामध्ये जीव आहे पण जीव दिसत नाही. हे दिसतंय ते शरीर आहे. म्हणून सांगितलं काय की मूर्तिक कुठलं द्रव्य आहे? मूर्तिक म्हणजे व्हिजिबल. एक पुद्गल द्रव्याचं आहे, बाकी सगळे अमूर्तिक आहेत. मग शंकाकारांनी विचारले काय की अशी शंका करायला नको की पुद्गलाहून जे काय अन्य द्रव्य आहेत ते अमूर्तिक असल्यामुळे त्यांच्यामध्ये पार्ट्स होत नाहीत असं म्हणायला नको. अविभाज्य आहेत असं म्हणू नका. म्हणून त्यामध्ये भेदकल्पना अन्याय्य नाही ॲक्च्युली. म्हणजे त्याच्यामध्ये भेद होतो का नाही होत? आकाशद्रव्य जो तुमचा एक आहे लोकाकाश, त्याच्यामध्ये भेद होतो का नाही होत? आकाशद्रव्यामध्ये भेद होतो का नाही होत? असं म्हणतो ना आपण आमचं घर नातेपुतेमध्ये आहे आणि विहाचं घर कुठं आहे? इथं आणखी जरा ओढून वीरसागर नगरमध्ये, वितराग नगरमध्ये. म्हणजे ते घराचं क्षेत्र आलं ना वेगळं.
मग आकाशात भेद झाला की आमची जागा ही आहे तुमची जागा ती आहे म्हणजे तसं भेद झाला. म्हणून सांगितलं काय रावणाची नगरी कुठली रावण कुठल्या नगरीत राहत होता. आता बाहेरचं विचारायला लागले शास्त्रातलं विचारायले का बोल. लंकामध्ये. आणि राम कुठं राहत होता अयोध्यामध्ये. कुठून कुठं नेलं सांग सीतेला. तेव्हा काही ट्रेन नव्हते प्लेन नव्हते. कसं नेलं प्लेनपेक्षा भारी होतं त्याचं प्लेन. काय होतं विद्या ना त्याची त्या विमानात बसवून नेलं ते. तसली विद्याधराची विद्या होती ती. म्हणजे कुठं अयोध्या कशाला आला होता तिथल्या तेवढ्या लांबपर्यंत रावण. कुठं लंका कुठं आणि पुष्पक विमान. हां तर ते लंका कुठं आणि अयोध्या कुठं तिथं आला आणि तिथनं घेऊन गेला. लंकेत नव्हते बरं का ते त्या अयोध्येत नव्हते तेव्हा. ते वनवासामध्ये गेले होते ना. ते आले होते नाशिकजवळ पंचवटी काय होतं ना वन. तिथं राहिले होते राम लक्ष्मण सीता. आणि तिथं आला रावण आणि तिथून उचलून नेलं. कशासाठी आलं तर माहीत नाही बरं का. पण ते बिचारा काय म्हणायचं संयोग असं व्हायचं होतं आणि तिथून नेलं. कशासाठी सांगत होते. हां तर गाव त्यांचं वेगळं वेगळं होतं ना. क्षेत्रासाठी सांगत होते. रामाचं गाव अयोध्या रावणाचं गाव लंका म्हणता. म्हणजे आकाशामध्ये भेद झाला का नाही. मग जरी एक आहे आकाश तरीसुद्धा त्याच्यामध्ये सावयवत्व कल्पना होते. म्हणजे अवयव म्हणजे अवयवानी सहित त्याला सावयव म्हणायचं. मग अवयव म्हणजेच अंश भेद पार्ट्स. हां तर म्हणून सावयवपणा घटतोच. जरी एवढा असंख्यात एक प्रदेशी एकच द्रव्य आहे असंख्यात प्रदेशी तरीसुद्धा त्याच्यामध्ये अवयव आहेत. असं नाही की ते अखंड आहे एक म्हणून त्यात अवयव नसतात. जीवाचा प्रदेश सांगा अखंड आहेत की नाही. संपूर्ण प्रदेश अखंड आहेत. असं नाही होत की तुमचं अर्ध जीव गेला आहे अर्ध जीवित आहे. मेल्यावर किती जीव जातो थोडंसं जातो थोडं राहतो. पकडायचं लगेच त्याला गेलेलं आहे अर्ध्याला. तर असं अर्ध जात. जरी जीव संपूर्ण प्रदेशामध्ये एकच आहे अखंड आहे असंख्यात प्रदेशामध्ये तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही अवयव करता ना. काय हात पाय नाक डोळे कान ह्याच्या ठिकाणी असणारे आत्म्याचे प्रदेश वेगळे वेगळे म्हणता तुम्ही. म्हणजेच त्याच्यामध्ये अवयव घटित होतात अवयवपणा घटतो. तसं सगळ्या अमूर्तिक द्रव्यांमध्ये सुद्धा सावयवत्व घटतं हे सांगायला. दृश्यते एव अविभाज्य अपि विहायस इदम विहायसी इदम घट आकाशम इदम अघट आकाशम इति विभाग कल्पनम. मिळालं कुठं चाललंय कोणाला माहिती. तर असं दिसून येतच की अविभाज्य असताना सुद्धा अविभाज्य म्हणजे काय ज्याच्यामध्ये भेद होत नाही. असं अविभाज्य एक द्रव्य असताना सुद्धा विहायस म्हणजे आकाश. त्या आकाशामध्ये हे घटाकाश आहे हे अघटाकाश आहे अशा रीतीने विभाग कल्पना दिसून येते. म्हणजे इथं माझं पुस्तक ठेवलंय हे आकाश हे क्षेत्र वेगळं तिथं तुमचं पुस्तक आहे ते वेगळं. म्हणून या पुस्तकाचे हे प्रदेश हे आकाश त्या पुस्तकाचे ते आकाश म्हणजे ते जागा असं भिन्नता दिसून येते. म्हणून सांगतायत काय की जरी आकाश एक अखंड आहे तरी त्याच्यामध्ये अविभाज्य असला तरी भेद दिसून येतो. यदि तत्र विभाग न कल्पेत तदा यद एव घटाकाशम तदेव अघटाकाशम स्यात्. जर तिथं विभाग कल्पना नाही झाली तर काय होईल जेच घटाकाश आहे तेच अघटाकाश होईल. म्हणजे काय सगळे प्रदेश एकमेक होऊन जातील. काय मावशीचं घर आणि मम्मीचं घर एक होऊन जाईल. छान होईल की नाही. किती एकाच घरात सगळेजण राहायचं. मग चालतंय का नाही चालतंय ना. कसं करायचं एक त्याला एक होणार नाही. म्हणजे ते जरी एक आकाश आहे तरी सुद्धा एकाच घरात आहे आपण. माहितीये का तुला आकाश हे एकच घर आहे सगळ्यांचं. तुमचं घर पण आमचं घर पण सगळं एकच आहे. आम्हाचं घर त्याच्यातच आहे सगळं आकाशातच. त्यामुळे त्या अपेक्षेने सगळं लोक आकाश एकच आहे. सगळ्यामध्ये नारकी सुद्धा आपल्या घरात राहतात माहितीये का. देव सिद्ध सुद्धा राहते. मग किती मस्त आहे की नाही घर आपलं. म्हणजे लोकाकाश ज्याला घर म्हणलं ना ज्यांनी त्याला त्याच्यामध्ये सगळे येणार. आता भूतप्रेत सुद्धा राहतात बरं का मग त्याच्यामध्ये. म्हणजे
विभाग कल्पना होते. जर नाही मानली तर सांगतायत काय, जे घटाकाश आहे तेच घटाकाश होईल. असं काय वेगळं वेगळं राहणार नाही, तुम्हाला डिफरन्शिएट करता येणार नाही. नचेतदिष्टम, ते इष्ट नाही. ततः कालानुभ्यः अन्यत्र सर्वेषां कायत्वाख्यम सावयवत्वम अवसेयम. मग मला सांगा, कालाणूच्या बाबतीत सुद्धा अवयवपणा का नाही घटित होत? तोंडाला हात घालायचं नाही. काय म्हणले? तुमच्या समोर घ्या पुस्तक, थोडी बघायला लागली. काय म्हणले? कालाणूच सुद्धा असंच का नाही घटित होत? मग कालाणू सुद्धा एक प्रदेशी आहे, परमाणू सुद्धा एक प्रदेशी आहे. मग परमाणू मध्ये सावयवत्व आहे पण कालाणू मध्ये नाही. का? स्पर्श गुण नाहीये, त्यामुळे स्निग्धत्व वगैरे नाहीये. बरोबर, कारण ते बहुप्रदेशी होत नाही, ते एक प्रदेशीच असतं. आणि त्यामुळे सांगितलं त्याच्यामध्ये विभाज होत नाहीत, विभाग, म्हणून त्यामुळे त्याच्यामध्ये कायत्व नाही, सावयवत्व नाही असं सांगितलं. कालाणू सोडून सर्व द्रव्यांना कायपणा आणि सावयवपणा आहे, पण कालाणूमध्ये सावयवत्व नाही किंवा अंश कल्पना, कायपणा नाही. काय समजून फायदा आपल्याला? हे सगळं अस्तिकाय आहेत, 5 अस्तिकाय आहेत. तर त्याच्यामध्ये जे कालद्रव्य आहे ते काय नाही, पण 5 द्रव्य आहेत ते अस्तिकाय आहेत. मग जे अस्ति पण आहेत आणि काय पण आहेत त्यांना म्हटलं अस्तिकाय. मग अस्तित्व कसं सिद्ध करणार तुमचं? प्रत्येक द्रव्याचं अस्तित्व आहे ना, अस्तित्वाची सिद्धी कशी करायची? तुमच्या जीवाचं अस्तित्व आहे, कशावरून आहे? म्हणा की, मी काय मेलोय काय? बर, कशावरून ज्ञान दर्शन आहे तुमच्यामध्ये? जाणतोय. बर ठीक आहे. आता तुम्ही एक सगळं क्रिया करताना दिसताय, सगळं काय म्हणायचं, ग्रहण करताना सगळं दिसतंय करताना. कोमामध्ये पडलाय एखादा माणूस, सांगा जीव आहे का अजीव आहे? कसं काय जीव? जीवच आहे. काहीच नाही करत तो, हालत नाही, बोलत नाही, खात पीत नाही, काहीच नाही. काय हा जीव आहे का अजीव आहे? कसं काय जीव? जीव असं तर सगळं दिसायला पाहिजे का नाही? चालतो, फिरतो, बोलतो, खातो, पितो, काहीच करत नाही तो. हा, मग हे सगळं लक्षण बाहेरचं जीवाचं लक्षण नाही. म्हणून समजून घ्या, जीव हे सगळं करणारा नाहीये, त्याच्यावरून जीवाच्या अस्तित्वाची सिद्धी नाहीये. तर जीव कुठून सिद्ध होतो? म्हणून सांगितलं खरं लक्षण बघा. जीवाचं खरं लक्षण काय आहे? जाणणे. तुम्ही जाणताय का? जाणताय का? काय जाणताय? आम्ही सांगितलं जाणतोय. अहो मी मला जाणतोय हे जाणा. जाणणार आहे हे जाणतोय हे जाणा. तर तिथं सिद्ध सुद्धा काय करतायत? सिद्धांच्या अस्तित्वाची सिद्धी कशी, कशावरून सिद्ध आहेत? मग मला आज एकाने प्रश्न विचारला, काय स्वरालीनेच विचारलं बहुतेक बरं का, की ते सिद्ध तर काय सांगत नाहीत. मी सिद्ध आहे, कसा बनलो, मी कुठं राहतो, माझं काय काय हाय, काय काय नाही राहिलं. मग ते सिद्ध कसे असतात हे कोण सांगितलं? त्यांना कसं माहिती ते अजून अरिहंत आहेत, ते कुठं सिद्ध झालेत म्हणते? मग ते त्यांचं केवळ ज्ञान त्यांच्या जवळ म्हणली, ते सिद्धांचं ज्ञान डिफरंट असणार ना. हा, काय कळलं भैया? बोल. अरिहंतांच्या नंतरची स्टेप आहे ना सिद्ध ही. मग अरिहंतांना अजून सिद्ध दशा प्राप्त झाली नाहीये, मग त्यांना कसं कळणार? अजून मी जर 10th मध्ये गेलो नाही, 9th मध्येच आहे, तर 10th मध्ये काय चाललंय मला कसं कळणार सांग? हो म्हणते आता ते. तर त्या दोघांचं पण, अरिहंतांचं आणि सिद्धांचं दोघांचं ज्ञान सेम आहे. कुठलं ज्ञान आहे त्यांना? केवल ज्ञान आहे. तर ते ज्ञान असं आहे की जर असं म्हणलं सिद्ध त्यांच्या ज्ञानात नाहीये, तर ते ज्ञान अर्धवट म्हणावं लागेल, केवल ज्ञान. आणि केवल ज्ञानामध्ये अशी कुठलीही वस्तू नाहीये जगामधली की जी नाही झळकली. त्यामुळं सगळं लोक अलोक सगळ्याला जाणतायत. जरी त्यांची दशा आता जी नाहीये ती पण जाणतायत, पुढे जी होणार आहे ती पण जाणतायत.
त्यामुळं आता ऍक्च्युली तुमची सगळ्यांची दशा तर त्यांना कळायलाच नकोय. मग पूर्वी बाबा तुम्ही कुठं होता, काय झालं काय नाही, कसं कळतंय हो? मी सांगू का पूर्वी कुठं होता तुम्ही? नाही, मी केवळ ज्ञानी नाही आहे, पण नियमाने सांगते मिथ्या दृष्टी होता म्हणून इथं मिथ्यात्व सहित जन्मलाय. आणि इथं जर सम्यक्त्व प्राप्त केलं तर नियमाने देवगतीत जाणार. कारण सम्यक दृष्टीला अन्य गती मिळत नाही. जर आयु बंद केला नसेल तर देवगतीलाच जातो, तर सुरक्षित राहणार. म्हणून सांगतायत काय की आपलं अस्तित्व आहे ह्याचा भाव भासन करा. ते कुठं आहे? शरीरातून बघायला जाऊ नका, डोळ्यांनी बघायला जाऊ नका, आत्मा दिसणार नाही. म्हणून अस्तित्व जाणायचं कसं? माझं अस्तित्व माझ्यामध्ये आहे कसं फील कसं करायचं? विहा सांग, तू विहा आहे हे समजायसाठी तू काय काय करते? मी विहाय विहाय विहाय, काय ध्यान करतो का आपण असं? मग कसं समजतं तुम्हाला मी कोण आहे हे? तो एक निर्णय आहे ना ज्ञानामधला. मग म्हणून म्हटलं, मला जेव्हा पहिल्यांदा हाक मारली ना घरातल्यांनी विहा म्हणून, त्यावेळीसच प्रिंट झालं आय एम विहा. कोण म्हणू दे नाही तर नाही म्हणू दे, झोपेतनं उठल्यावर पण विहा म्हणल्यावर ओ म्हणते का नाही? नाही म्हणत का झोपलेलीच असती परत? म्हणजे तिथं आपल्या शरीराने आपलं अस्तित्व नाही तर जीवाचं स्वतंत्र अस्तित्व जाणायला यायला पाहिजे. आपण आजपर्यंत शरीराकडूनच स्वतःला बघायला गेलो, त्यामुळे आपल्याला आपली ओळख झाली नाही. म्हणून आज काय करायचं? जर स्वतःला ओळखायचं तर शरीराकडून नाही, जीवाकडून ओळखा. म्हणून जीव कुठं आहे? शरीरामध्ये जीव नाही, शरीरापासून भिन्न. शरीरामध्ये जीव नाही, शरीरापासून भिन्न आहे. म्हणून सांगतायत काय की जीवाचं अस्तित्व जाणायचं तर त्यासाठी ध्यान करायला पाहिजे. करतो ध्यान? नाही का? स्वाध्याय करतो? काहीतरी एक शास्त्र वाचायचं जेणेकरून आपल्याला. कितवीला आहे तू? 10th आहे. बरं असं ते चालतंय, जेवतो खातो झालंय, मग इथंच राहा की भैया. उलट सगळं शिकायला मिळतं आपल्याला. काय करायचं पुढं? इथं शिकवा. उलट धर्मामध्ये जर इंटरेस्ट आहे त्याला तर ह्याच्यात द्यायचं चान्स एकदा. विहा काय करायचंय? शाळा सोडून द्यायचं. आपल्याला मस्त आहे, शिकायला मिळतंय. माताजी म्हटल्यावर विचार आत्मजानी काय काय शिकलं. ती सोडली ती गोष्ट वेगळी, पण ती छान शिकली माहिती का? हो ना, सोडली ना का नाही? सगळं सोडून दिलं. असं सोडायचं नसतं. धर्म इतक्या महाभाग्याने मिळाला आपल्याला. काय म्हणतो भैया? काय म्हणता भैया? धर्म मिळाला तो सोडून देण्यासाठी मिळाला का? म्हणून जे आपल्याला संस्कार आत्ता झालेत, आपल्याला रुची आहे ना, तर त्यांना उलटं डायरेक्शन द्या, जेणेकरून ठीक आहे बाहेरचं चालू राहील, त्याला काय सोडा नाही म्हणत आम्ही, पण त्याच्याबरोबर ह्याला पण धरा ना. मग ते म्हणले परवा पण सांगितले मी, MP कडचे वगैरे मुलं असतात ना, ते सगळं करतात. तुम्ही कसं एकांतच फक्त ते लौकिक शिक्षणच देणार, बाहेरचं तुम्ही धंदा व्यापार पाणी ह्याच्यातच अडकवणार, नाही तर संसारी करून मुलींना त्याच्यामध्ये अडकवणार. पण ती लोक त्याच्याबरोबर तेवढंच वेटेज असतं बरं का, स्वाध्याय, ध्यान, पूजन, प्रक्षाळ सगळ्याला. आपलं कसं हळूहळू सगळं गौण गौण होत जातं धर्म, आणि संसाराला मुख्यता देत जातं. म्हणून सांगतायत करा ना, ते पण करा, पण त्याच्याबरोबर ह्याला पण तेवढं राहतं का आपलं? सांग सिद्धमला किती इंटरेस्ट होतं. आता तिथं जाऊन किती त्याला करता येतं, म्हणजे त्याला वेळ मिळणार नाही, किंवा जेवढं तो डिवोशन देत होता इकडं तेवढं आता त्याला करता येत नाही. तो रोज आल्यावर म्हणतो, दरवेळेस आल्यावर आम्हाला मला स्वाध्याय भरपूर करायचं आहे, मला ऐकायचं असतं, वाचायचं असतं, पण वेळ मिळत नाही म्हणतो. आम्हाला सांगते सोड, सिम्पल. जर आपल्याला इंटरेस्ट आहे तर थोडंसं टिकवायचं आपल्यामध्ये, आणि आपण जे वाचतो त्याच्यामध्ये काय प्रश्न आले केले तर त्याच्याबद्दल विचारलं तर अजून थोडंसं समजत जातं, आणि आपल्याला समजलेलं त्यांना शिकवायचं, जेणेकरून की त्यांच्या ज्ञानात भर पडावी. म्हणून कशासाठी सांगत होते, ध्यान आवश्यक आहे. थोडं वाचा पण ध्यान भरपूर करा, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिकली तसा अनुभव करायला येतो. आणि ध्यानाशिवाय सुख नाही, कोणाला पण नाही. तुम्हाला पण सांगितलं जातं, मी मागं सांगितलं होतं की आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना त्यावेळेस ट्युशनला जात होतो, तर त्या ट्युशनच्या सरांचं एक मेथड होती, ते मेडिटेशन घ्यायचं पहिलं आम्हाला
सकाळी 6ला ट्युशन असायची, त्याच्या आधी अर्धा एक तास बोलवायचे आम्हाला आणि स्पेशली मेडिटेट करवायचे. त्यांचं मेडिटेशन डिफरंट, पण त्यांना असं की एक कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ते मेडिटेशन द्यायचे. आणि असं सकाळची वेळ असायची ना, सगळे एकदम फ्रेश माइंडेड सगळे येऊन बसलेले आणि मग ते त्यांचं सांगणार ते त्या स्टाईलमध्ये. फक्त त्यांचं एवढं मोठं होतं की एकाग्रता वाढवायची तुमची, जेणेकरून मग त्यांनी जे काही शिकवणार ना ते लगेच परफेक्टली पकडलं जाणार आमच्याकडून. आणि ते त्यांनी जे काय सांगणार ना तिथंपर्यंत गेल्यावर आम्ही पुढं जात होतो. म्हणजे त्यांनी काय सांगणार माहिती का, की असं विचार, डोळे झाकून बसायला लावायचे आणि म्हणायचे विचार करा तुम्ही एका जंगलात गेलाय, वनात गेलाय, जंगल म्हणलं घाबराल, तर वनात गेलाय, तिथं एकदम रम्य वातावरण आहे, सरोवर आहे, झाडं आहेत, पक्षी फुलं पानं सगळं आहे. आणि गेल्यावर म्हटले ते सरोवराचं पाणी शांत बघा, आणि त्याच्या बाजूला तुम्ही बसलाय आणि तिथलं एक दगड उचलला आणि काय केलं, विहानी त्यात टाकला. आता काय झालं, मध्यभागी तो दगड पडला तर त्याची तरंगे दूर दूर जायला लागली ना. मग ते म्हणले बघा ती तरंगे कशी दूर दूर जायला लागली आहे, तसे म्हणले तुमचे सगळे विचार दूर करा, दूर करा, म्हणजे कॉन्सन्ट्रेट करा. एवढं करून ते सोडायचे. त्याच्या पुढं जाऊन हा मी जाणणारा आहे असं ज्याला जाणता आलं ना तर त्याला मिळालं विषय. आणि मग ते कॉन्सन्ट्रेट करून मग नंतर त्यांचं विचारोपण करायचे. म्हणजे तसं सांगितलं म्हणून तुमच्या लौकिक शिक्षणासाठी तो सुद्धा ध्यानाचा उपयोग असतो. 10वी कशी पास झाला भैया, म्हणजे रिझल्ट लागायचा असेल अजून, पण अभ्यास किती केला, कसा केला, किती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं त्यासाठी. मग ध्यानाने सगळीकडे कॉन्सन्ट्रेशन मिळतं आपल्याला. म्हणून सांगतायत ध्यान करा. ध्यानाच्याद्वारे आपल्याला आपला उद्देश सिद्ध करता येतो, ध्यानाच्याद्वारे आपल्याला आपलं अस्तित्व समजतं. तीच एक सुखाची कला आहे, त्याच्याद्वारे सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार. म्हणून या भवात आलोय तर सम्यक्त्व प्राप्त केल्याशिवाय किती शास्त्र वाचले तरीसुद्धा त्यातून ज्ञानाने आपण लय महान झालो तरीसुद्धा सम्यक दर्शन नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला 0 व्हॅल्यू आहे. त्याला भार म्हणलं उलटं, शब्दाचा भार झाला पण भाववासना नाही झाली तर काय उपयोग त्याचा. म्हणून सांगतायत की अवलंबन घ्या त्याचं, कोणाचं, त्या शब्दातून पुढं जाऊन शब्दातीत आत्म्याचं अवलंबन घ्या, तर तुमच्या सगळ्या स्वाध्यायातून तुम्हाला रस येणार. जे पण गाथा आहेत, जे पण सूत्र आहेत, त्या सगळ्यातून आपल्याला आनंद मिळवण्यासारखा असतो. जसं की भक्तामरचे स्तोत्र आहेत ना, जेव्हा आम्ही शिकलो ना त्यावेळेस प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी एक एक उदाहरणं दिली आहेत. जसं एक म्हणा बघू 3रं का 4थं ज्याच्यामध्ये त्या हरणाचं उदाहरण दिलं आहे, 5वं आहे का, सोहम तथापि तव भक्तिवशान् मुनीश कर्तुं स्तवं विगत शक्तिरपि प्रवृत्त प्रीत्यात्मवीर्यमविचार्य मृगेन्द्रं नाभेति किं निजशिशो परिपालनार्थं. म्हणजे काय, एवढं सुंदर अर्थ आहे ना, सगळ्या एकेका श्लोकांचा अर्थ मस्त आहे. पण आता 48 एका श्लोकाला मध्ये बघू आपण काय म्हणलं, त्याचा अर्थ काय. कर्तुं स्तवम विगत शक्तिरपि प्रवृत्त, करण्यासाठी प्रवृत्त झालोय मी, अल्पबुद्धीवाला आहे. आपल्याला समजलं आहेत का भगवान केवढे आहेत, कसे आहेत, त्यांचं खरं रूप काय आहे, केवढं आहे. पण मी माझ्या अल्पशक्तीने पण प्रयत्न करणार आहे. जसं मृगेंद्र म्हणजे सिंह, बाल काय बोलतो कडवं त्याचं लाईन, प्रीत्यात्मवीर्यम विचार्य मृगेंद्र. जसं आपल्या शक्तीचा विचार न करता प्रीतीने प्रेमाने ती आई काय हरणाची आई असते विहा, आणि त्या हरणाचं पिल्लू असतं त्या सिंहाच्या जबड्यामध्ये. सिंहाने पकडले त्या पिल्लाला, त्यावेळेस ते हरिण सिंहाशी फाईट करतं का नाही करत. सिंहाशी फाईट करायची शक्ती आहे का हरणामध्ये. मग तरीसुद्धा ती आपल्या मुलाच्या प्रेमापोटी त्याच्याशी जाऊन लढते. वाचवती का नाही वाचवती गोष्ट वेगळी, पण प्रीत्यात्मवीर्य प्रीतीने आपल्या प्रेमाच्या पोटी ती
काय वीर्याचा विचार न करता, आपल्या शक्तीचा विचार न करता मृगेंद्रम म्हणजे त्या सिंहाशी जाऊन लढते. पुढं काय, नाभ्येती किम निज शिशो परिपालनार्थम, आपल्या शिशूचं परिपालन करण्यासाठी ती मागं सरकत नाही. तसं म्हणलं की हे भगवान तुमची स्तुती करण्यासाठी माझी शक्ती नाही आहे ॲक्च्युली, पण तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये प्रवृत्ती करतोय. तसं म्हटलं की आपली आत्ता शक्ती नाही आहे सिद्ध बनण्याची, अरिहंत बनण्याची, तरीसुद्धा ठीक आहे मुनी बनण्याची सुद्धा आत्ता तुमची शक्ती नाही आहे, तरीसुद्धा मी माझी जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती लावून त्यामध्ये उतरणार. आणि तुम्ही तुमच्या पर्यायामध्ये आत्ता सम्यक्त्व तरी धारण करू शकताच, त्यामुळं त्याच्यासाठी पुरुषार्थ करा आणि स्वतःला जाणा, तर आपल्याला सुद्धा सिद्धदशा एक दिवस प्रगट होणारच. जाणा. पहा हा मी शरीरवाला, मनुष्य पर्यायवाला, कर्मवाला नाहीच. मी तर चेतन आत्मा आहे, जीव आहे, ज्ञानदर्शनवाला आहे. पहा माझे अस्तित्व माझ्यामध्येच आहे. शरीरामध्ये माझे अस्तित्व नव्हते, नाही, नसणारच. शरीर तर नश्वर आहे, मी आत्मा अविनश्वर आहे, अनादि अनंत आहे. स्वतःला सिद्ध जाणा, शुद्ध जाणा, अशरीरी जाणा. अस्पर्शी ज्ञायक स्वरूपोऽहम्, आनंद स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन.